आजच्या डिजिटल युगात मोबाईल फोन प्रत्येकाच्याच आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे। इंटरनेट आणि स्मार्टफोनमुळे शिक्षण, माहिती आणि मनोरंजनाच्या अनेक सुविधा उपलब्ध झाल्या। मात्र या तंत्रज्ञानासोबत एक गंभीर समस्या देखील समोर येत आहे, ती म्हणजे मोबाईल आणि ऑनलाईन गेमिंगचं वाढतं व्यसन। सध्या अनेक तरुण विद्यार्थी तासनतास मोबाईलवर गेम खेळताना दिसत आहे। यामुळे अभ्यास, आरोग्य आणि मानसिक स्थितीवर याचा मोठा परिणाम होत असल्याचं तज्ज्ञ सांगतात। नेमकं हे व्यसन किती धोकादायक ठरू शकतंय आणि याचा तरुण पिढीच्या भवितव्यावर काय परिणाम होतोय, पाहूया या विषयावरचा हा विशेष रिपोर्ट। नमस्कार, मी ललना थोरात आणि आपण पाहत आहात सागर वेव। आजच्या डिजिटल युगात मोबाईल फोन प्रत्येकाच्याच हातात आला आहे। इंटरनेट आणि स्मार्टफोनमुळे जग अक्षरशः हातात आलं आहे। शिक्षण, माहिती, मनोरंजन अशा अनेक सुविधा मोबाईलमुळे सहज उपलब्ध झाल्या। मात्र या सुविधांसोबत एक गंभीर समस्या देखील समोर आली आहे, ती म्हणजे मोबाईल आणि ऑनलाईन गेमिंगचं वाढतं व्यसन। सध्या शाळा आणि कॉलेजमधील अनेक विद्यार्थी तासनतास मोबाईलवर ऑनलाईन गेम खेळताना दिसतात। सुरुवातीला केवळ वेळ घालवण्यासाठी किंवा मित्रांसोबत मनोरंजन म्हणून सुरू झालेला हा गेम हळूहळू सवय बनतो आणि नंतर त्याचं व्यसनात रूपांतर होतं। अनेक तरुण दिवसाचे अनेक तास मोबाईलच्या स्क्रीन समोर घालवताना दिसतात। काही जण तर रात्रभर जागून गेम खेळतात आणि याचा थेट परिणाम त्यांच्या अभ्यासावर, आरोग्यावर आणि मानसिक स्थितीवरती होत आहे। अभ्यासाकडे लक्ष कमी होणं, होमवर्क आणि परीक्षेच्या तयारीकडे दुर्लक्ष होणं अशा विविध समस्या वाढताना दिसत आहे। डॉक्टरांच्या मते सतत मोबाईल स्क्रीनकडे पाहिल्यामुळे डोळ्यांमध्ये जळजळ, डोकेदुखी, झोप न लागणे, मान आणि पाठीचे दुखणे अशा अनेक समस्या निर्माण होऊ शकतात। मोबाईल आणि गेमिंगच्या व्यसनामुळे काही मुलांमध्ये चिडचिड, राग आणि आक्रमक वर्तन वाढताना दिसत आहे। गेममध्ये हार झाली किंवा मोबाईल वापरण्यावरती मर्यादा घातली गेली तर काही मुलं संताप देखील व्यक्त करतात। याहूनही गंभीर बाब म्हणजे ऑनलाईन गेममध्ये पैसे लावण्याची किंवा इन गेम खरेदी करण्यासाठीची सुविधा असते। त्यामुळे काही तरुण नकळत हजारो रुपये खर्च करतात आणि अनेक वेळा पालकांना याबद्दलची माहिती देखील नसते। मोबाईलच्या व्यसनामुळे मुलांचं सामाजिक आयुष्य देखील कमी होत आहे। कुटुंबासोबत संवाद कमी होतोय, मित्रांसोबत प्रत्यक्ष भेटणं देखील कमी होत आहे। पूर्वी मुलं मैदानी खेळ खेळत असत, मित्रांसोबत वेळ घालवत असत, मात्र आता बहुतांश वेळ मोबाईलच्या स्क्रीन समोर जात आहे। शारीरिक हालचाल कमी झाल्यामुळे लठ्ठपणा आणि इतर आरोग्याच्या समस्या देखील वाढण्याची शक्यता आहे। त्याबरोबरच काही गेममध्ये असलेल्या हिंसक दृश्यांचा लहान मुलांच्या मनावर चुकीचा परिणाम होऊ शकतो। तज्ज्ञांच्या मते मोबाईल आणि इंटरनेटचा वापर पूर्णपणे चुकीचा नाही, मात्र त्याचा मर्यादित आणि योग्य वापर करणं अत्यंत आवश्यक आहे। आता यावर काय उपाय करू शकतो पाहूयात। या समस्येवर उपाय म्हणून पालकांनी मुलांच्या मोबाईल वापरावर लक्ष ठेवणं गरजेचं आहे। मुलं मोबाईलवर किती वेळ वाया घालवतात आणि कोणते गेम खेळतात याची माहिती पालकांना असणं आवश्यक आहे। त्यासोबतच मुलांना मैदानी खेळ, वाचन, कला आणि इतर सर्जनशील उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी पालकांनी प्रोत्साहित केलं पाहिजे। घरात मोबाईल वापरण्याचे काही नियम ठरवणं देखील उपयुक्त ठरू शकते। शाळांनी देखील विद्यार्थ्यांना डिजिटल तंत्रज्ञानाचा योग्य वापर कसा करावा याबद्दल योग्य मार्गदर्शन करणं देखील गरजेचं आहे। मोबाईल आणि इंटरनेट हे आधुनिक जीवनाचा महत्त्वाचा भाग बनले आहे, मात्र त्याचा अतिरेक झाला तर त्याचे दुष्परिणामही गंभीर ठरू शकतात। ऑनलाईन गेमिंगचं वाढतं व्यसन आज अनेक तरुणांच्या आयुष्यावर परिणाम करताना दिसत आहे। त्यामुळे पालक, शिक्षण आणि समाजाने मिळून या समस्येकडे वेळीच लक्ष देणं गरजेचं आहे। तंत्रज्ञानाचा वापर गरजेसाठी आणि मर्यादित केला तर ते आपल्या प्रगतीचं साधन ठरू शकते, पण त्याच तंत्रज्ञानाचं व्यसन लागलं तर ते तरुण पिढीच्या भवितव्यासाठी धोक्याची घंटा ठरू शकते। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।